नमस्कार मंडळी. ठरलं तर मग ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. टी-आर-पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका गेली 2 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना आवडते आहे. सध्या मालिकेत अर्जुन मधुभाऊंच्या केसमध्ये प्रगती करताना दिसतोय. अशातच मालिकेत एक पत्रकार परिषद दाखवण्यात आली होती. मात्र आता नेटकर यांनी या पत्रकार परिषदेतील चूक दाखवली आहे. गेल्या काही महिन्यापासून मालिकेत कोर्टरूम ड्रामा दाखवण्यात येतोय. यात अर्जुनने साक्षी विरुद्ध अनेक पुरावे गोळा केलेत. कोर्टात साक्षीला चूक ठरवल्यानंतर साक्षीने वकील दामिनीसोबत एक पत्रकार परिषद घेत असल्याचं दाखवण्यात आलं. या पत्रकार परिषद असं लिहिलेल्या निळ्या रंगाचा फलक दिसतोय. त्यासोबत पत्रकार परिषदेत बोलणारी माणसं आणि समोरची मंडळी यांच्यामध्ये एक कॅमेरा दिसतोय. अर्थातच मालिकेसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद या खोट्याच असतात. मात्र तरीही त्यात थोडंफार खऱ्यासोबत सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं. मात्र ठरलं तर मग मालिकेत यात एक मोठी चूक झाली आहे. कोणतीही पत्रकार परिषद घेताना अशा प्रकारे मागे बोर्ड लावला जात नाही. मात्र मालिकेत तो लावलाय. त्यातही महत्त्वाचं म्हणजे पत्रकार परिषदेच्या सीनमध्ये प्रेस कॉन्फरन्सचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं आहे. त्यावरून निटकरी आता मालिकेच्या प्रोडक्शन टीमला ट्रोल करत आहे. एक कॅमेरा 8 बूम कॅमेरा असा मध्येच का असेल असा प्रश्न कुणाला का पडला नाही. प्रोडक्शनवाले इतके भारी आहेत की स्पेलिंगच चुकवली. असे कार्यक्रम डोकं बाजूला ठेवूनच पाहायला हवेत. कलाकारांपैकी कुणीही ती स्पेलिंग वाचली कशी नाही असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला आहे. ठरलं तर मग मालिकेत हा पत्रकार परिषदेचा भाग 19 जुलै रोजी प्रसारित करण्यात आला होता. यावरून आता मालिकेचा निर्माता आणि दिग्दर्शक ट्रोल होताना दिसतोय.